जळगाव जिल्हा कॉम्प्युटर डीलर्स असोसिएशनच्या वतीने आज पत्रकार परिषदेचं आयोजन केलं होतं. काय विषय होता? सुरुवातीला आपलं नाव, पदपरिचय. नमस्कार, मी सचिन दोनाखे, सेक्रेटरी जळगाव जिल्हा कॉम्प्युटर डीलर असोसिएशन. आज पत्रकार परिषद या ठिकाणी आपण आयोजित जी केली ती दरवर्षी जळगाव जिल्हा कॉम्प्युटर डीलर असोसिएशन सलग 8 वर्ष झाले आमच्या डीलर्स बांधवांसाठी आणि त्यांच्या एम्प्लॉईजसाठी त्यांच्या एकोपा येण्यासाठी एक क्रिकेट इव्हेंटचं आम्ही मॅनेजमेंट करत असतो. 2 दिवसाचा हा कार्यक्रम जो असतो तो यावर्षी आम्ही 9व्या वर्षी सलग एकलव्य क्रीडा संकुलाला 31 जानेवारी आणि 1 फेब्रुवारी या दिवशी करत आहोत. त्याच संबंधी सगळे प्लेयर्स, त्यांचे एम्प्लॉईज हे सगळे तर आहेतच, पण सगळे टीम स्पॉन्सरर्स आणि आमचे ग्राहक विक्रेते आणि व्यापारी बांधव आहेत, त्यांचे फॅमिली या ठिकाणी सहभागी होतात आणि 2 दिवसाचा हा सहभाग त्यांच्यासाठी एक वेगळा आनंद निर्माण करतो. याच्यामध्ये आता किती संघ सहभागी होणार आहे, किती खेळाडू सहभागी होणार आहे? या स्पर्धेमध्ये 8 संघ सहभागी होणार आहेत आणि 8ही संघ जे तुल्यबळ संघ आहेत त्यांनी ऑप्शनच्या पद्धतीने प्लेयर्स निवडलेले आहेत आणि त्यांनी त्यांच्या पॉवर्सच्या हिशोबाने त्यांचा जो संघ निवडला आहे त्यांच्या साखळी पद्धतीने मॅचेस होतील. शेवटी उपांत्य फेरी आणि फायनल फेरीमध्ये त्यांचा संघ निवडला जाईल. बक्षीस स्वरूप कसं असणार आहे? बक्षीस स्वरूप हे दरवर्षीप्रमाणे ट्रॉफीज असतात, ज्या स्पॉन्सर प्रामा कप या ठिकाणी यावेळेला प्रामा इंडिया लिमिटेड आमचे मेन स्पॉन्सर आहे, त्यांच्या निमित्ताने प्रामा कप आपण या ठिकाणी डिक्लेअर केला आहे. तो प्रामा ट्रॉफी इतर वैयक्तिक बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर, फलंदाज, क्षेत्ररक्षण सोबतच बेस्ट टीम आणि परफॉर्मर्स त्या सगळ्यांना आपण वैयक्तिक बक्षीस आपण देतो. इंडिव्हिज्युअली प्रत्येकाला प्रोत्साहन मिळावं या उद्देशाने आम्ही काही ना काही बक्षीस त्यांना देण्याचा प्रयत्न करत असतो. पण मेन टीम जो जिंकतो, जी टीम जिंकते त्यांना पर्टिक्युलरली त्या सगळ्या प्लेयर्सला इंडिव्हिज्युअल बक्षीस प्लस मेन ट्रॉफी त्यांना आपण प्रदान केली जाते. तरी साधारण काय बजेट असतं? बजेट ॲज सच रोख पद्धतीने आपण कुठलंही त्यांना बक्षीस देत नाही. ट्रॉफी आणि त्यांचं मानपत्र, सन्मानपत्र अशा पद्धतीनेच आम्ही त्यांना त्यांचा. किती दिवस स्पर्धा असते? ही 31 आणि 2 दिवस स्पर्धा असते. त्यामध्ये महत्त्वाचं हा एक इव्हेंट आहे, पण मेन उद्देश जो आहे तो सगळे डीलर्स, सगळे टीम स्पॉन्सरर्स आणि कंपनी रिप्रेझेंटेटिव्ह आणि सोबत आपले सगळे डीलर बांधव यांना एकत्रीकरण करण्यासाठी आम्ही आदल्या दिवशी म्हणजे पहिल्या दिवशी रात्री 31 तारखेला रात्री B2B नेटवर्किंग मीटचे आयोजन करतो. ते दुसऱ्या वेन्यूमध्ये असतं आणि त्या ठिकाणी सर्व टीम स्पॉन्सर त्यांना आपल्या सगळ्या बांधवांना येणाऱ्या अडीअडचणी त्या ठिकाणी ते सांगतात. कंपनी रिप्रेझेंटेटिव्ह असल्यामुळे त्यांच्या त्या अडीअडचणी ते सोडवतात. असा हा एकमेकांचा किंवा कंपनीला काही एक्सपेक्टेड आमच्याकडनं जे असतं त्या गोष्टी पण ते आम्हाला सहभाग सांगतात आणि अशा पद्धतीने एक त्यांचं फिलिसिटेशन त्या ठिकाणी होतं आणि एक गाला डिनर करून तो आपण तो B2B मीट नेटवर्किंग मीट्स हँडल करतो. एक मिनिट